मे महिन्यातल्या या तपतपीत उन्हापासून आणि या गरमीपासून सुटकारा मिळावा म्हणून मुंबईत असलेलं थंड हवेचं आणि थंड पाण्याचं असलेलं एकमेव ठिकाण ते म्हणजे वॉटर किंगडम. असं म्हणतात हे फक्त इंडियातलंच नाही तर एशियातलं लार्जेस्ट वॉटर पार्क आहे. इथपर्यंत कसं यायचं, ऑफलाईन ऑनलाईन तिकीट्स कशी काढायची, फूड काय मिळेल, राईड्स काय आहेत, इथली लॉकर सिस्टम, अशी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे. पण त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोरिवली स्टेशन वरून बाय रोड गोराई खाडी फक्त 10 मिनिट्सवर आहे. 30 रुपीज शेअरिंगने स्टेशनच्या बाहेरूनच ऑटो रिक्षा सुद्धा मिळतात. 8247 आणि 8294 अशा बसेस सुद्धा स्टेशनवरून आहेत. आणि तसंच बाय कार जायचं असेल तर भाईंदर वरून उत्तम रोड मार्गे सुद्धा वॉटर किंगडम साठी रस्ता आहे. तर फायनली आम्ही गोराई खाडीला पोहोचलेलो आहोत आणि हे बघा तुम्ही, एक मच्छी मार्केट आहे, ही गोराई खाडी आहे. आता आपण बघूया तिकीट कुठे काढायचं आहे. हां, तर इथून आपल्याला फेरीचं तिकीट मिळणार आहे. हे बघा 100 रुपीज पर पर्सन तिकीट आहे फेरीची. आणि ह्या अशा तिकीट्स आपल्याला मिळतात ज्याची एक तिकीट आपल्याकडे राहते, एक तिकीट त्यांच्या. आणि ही जी आजूबाजूला झाडं पाहताय ना, त्याला खारफुटीची झाडं किंवा मॅनग्रोव्ज म्हणतात, ज्याच्याने समुद्राच्या लाटा कंट्रोलमध्ये राहतात. तर खरंच उपयुक्त अशी झाडं आहेत. Deepu girl, on towards the jetty for Water Kingdom. Yay! Baba. तर ही आहे आपली क्यूट अशी छोटीशी फेरी, जिथे आपल्यासोबत लाईफ गार्ड आणि लाईफ जॅकेट्स असतात, त्याच्यामुळे एक सेफ फील होतं. आणि हा आहे पॅगोडा, जो एस्सल वर्ल्ड आणि वॉटर किंगडम पासून अगदी जवळ आहे, ज्याची 5 रुपये अशी तिकीट आहे. पण लवकर फ्री झालं तरच आपल्याला जाता येईल, कारण मला तर वाटत नाही वॉटर किंगडमवरून आम्ही काय लवकर फ्री होऊ. तर खरंच ही 5-10 मिनिटाची राईडसुद्धा धमाल होती, मजा आली या फेरीमध्ये. वॉटर किंगडमच्या इथे उतरलोय. आता फक्त 2 ते 3 मिनिटं काहीतरी वॉकिंग आहे आणि छान निसर्गाच्या सानिध्यात चालायला सुद्धा छान वाटतं. मस्त खाडी आहे, 2 बाजूला पाणी आणि झाडं, भारी वाटतं. वाव, तर पोहोचलोय आम्ही वॉटर किंगडमला. तर खूप एक्साइटमेंट वाटते. हे बघा, इथे आपल्याला फेरीचं तिकीट दाखवावं लागतं आणि ही तिकीट जपून ठेवावी लागते, कारण ती रिटर्न तिकीट असते, जी जाताना सुद्धा पुन्हा यांना दाखवावी लागते. आणि इथे पिकअप करायला आपल्याला ही टॉय ट्रेन येते, ज्याच्यातून आपल्याला वॉटर किंगडम किंवा एस्सल वर्ल्डला नेलं जातं. तर खरंच ही राईडसुद्धा अमेझिंग होती. ही दुसरी राईड आहे आपली. वाव. तर हा माथेरानचा एक्सपिरियन्स सुद्धा आपल्याला मुंबईमध्ये मिळतोय. आणि इथे सुद्धा उभे प्रवासी आपल्याला बघायला मिळतात ह्या ट्रेनमध्ये. ट्रेनमधून उतरल्यावर इथे आपल्या बॅग्स चेक होतात आणि जर काही खायचं वगैरे असेल तर ते बाहेर काढून ठेवायला सांगतात, त्याच्यामुळे ते काही नेऊच नका. आत आल्यावर हे तिकीट काउंटर्स असतात, म्हणजे जसं ऑफलाईन ऑनलाईन किंवा पासपोर्ट असेल तर प्रत्येकाचे वेगळे तिकीट काउंटर्स आहेत. जसं आम्ही ऑनलाईन तिकीट काढली तर आमचा 4 नंबर काउंटर आहे. आणि मी इथे 1400ची तिकीट 983 रुपीजला बुक माय शोच्या एक्सेल ऑफरवर काढलेली आहे. तर मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे ही तिकीट कशी काढायची ते. त्यासाठी तुम्हाला बुक माय शोवर जायचंय आणि वॉटर किंगडम सर्च करायचंय. वॉटर किंगडम सर्च केल्यानंतर सगळ्या ऑफर्स येतात. इथे तुम्हाला डिटेल्स मिळतील, फोटोज मिळतील, टायमिंग सुद्धा कळेल काय आहे. बरं, बुक नाव करून जी डेट हवी आहे ती डेट सिलेक्ट करायची आणि 10 AM टायमिंग असतो. इथे 3 ऑफर्स असतात. त्यातली एक पहिली ऑफर मला लकीली मिळाली, जी 28 मे पासून स्टार्ट झाली. त्यात नो मोअरमध्ये जायचं, ज्यात आपल्याला ऑफर कळेल गेट 6 तिकीट्स ॲट प्राइस ऑफ 5, म्हणजे 5 तिकीटच्या प्राईसमध्ये आपल्याला 6 तिकीट्स मिळतात. 16% ऑफ एका तिकीटवर आहे. आणि 1 डे एंट्री टू वॉटर किंगडम, अडल्ट आणि चाइल्डसाठी एकच तिकीट आहे. व्हॅलिड फ्रॉम 20 मे टू 15 जून, 28 मे ते 15 जूनपर्यंतच ही ऑफर आहे. बाय 5 गेट 6 एक्सेल ऑफर आहे ही. तिकीट्स काढण्यासाठी प्रोसीड करायचं आहे. 5898ला मला 6 तिकीट्स पडल्या. तिथे आपल्याला
ॲड्रेस आणि सगळे डिटेल्स येतात वॉटर किंगडमचे. प्रोसीड टू पे करायचं आहे आणि आपल्याला बिल येतं. मग कंटिन्यू करून गुगल पेला म्हणजे UPI सिलेक्ट करायचं आहे. जसं तुम्ही पेमेंट मोड असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि पे करायचं आहे. पे केल्यानंतर आपल्याला मेलवर ऑनलाईन तिकीट येते, ज्याच्यावर एक UPI ID येतो, जो वॉटर किंगडमला जाऊन स्कॅन केल्यानंतर आपल्याला हातात ऑफलाईन तिकीट्स मिळतात. येताना तुम्ही तुमचे नायलॉनचे कपडे किंवा स्विमिंग कॉस्ट्युम्स जे काही असतील ते कॅरी करा, नाहीतर तुम्हाला इथे विकत किंवा रेंटवर घ्यावे लागतील. इथे लेफ्ट साईडला वॉशरूम आणि चेंजिंग रूम्स आहेत जे खूप नीट अँड क्लीन आहेत. आणि हे लॉकर आहेत जे बरीच स्पेशियस आहेत, ज्यात आपलं बरंच बॅग्स आणि शूज व्यवस्थित राहतात. हे स्कॅनरवालं लॉकर आपल्याला 200ला पडतं आणि चावीवालं लॉकर आपल्याला 150ला पडतं. चलो आता खूप झालं, आता आपण पाण्यात जाऊया. Hello, this is Sunny Boy and Nipural in the Water Kingdom. मस्त DJ आहे, फन आहे आणि थायलंडवाली वाईब आहे. आणि हा जो वेव पूल आहे ना, तो अमेझिंग आहे. बरं, लहानपणी ज्या ज्या राईड्स मी खेळू शकले नव्हते ना, त्या सगळ्या राईड्स मी आज खेळून घेतलेल्या आहेत. आणि मस्तपैकी खेळून आम्ही छानपैकी लंच केलेला आहे. लंचमध्ये आपल्याला इथे चायनीज, पावभाजी, छोले भटुरे किंवा पिझ्झा असे व्हेरियस ऑप्शन्स आहेत. सगळ्या राईड्स खेळून मस्तपैकी लंच करून फायनली आम्ही आता लेझी रिव्हरमध्ये आलो आहे लेझी बनायला. फन आहे, मजा येते, धमाल करतोय. With family, enjoyment. Picnic 3.0. तर जवळजवळ 5:30 वाजले, त्याच्यामुळे पूर्ण मे महिन्याची मज्जा आम्ही एकाच दिवशी करून आता आम्ही निघण्याची तयारी करतोय. बरं, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि खरंच तुम्हाला त्याची हेल्प झाली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्या भेटीला येत राहतात. पुढच्या ब्लॉगमध्ये असंच एखादं नवीन ठिकाण आपण एक्सप्लोर करूयात. बाय बाय, टेक केअर, टाटा.